नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, एक सोपा प्रश्न पण त्याचं उत्तर शोधण्यासाठी माणसाच्या विचारसरणीला अगदी खोलात जावं लागतं. तो प्रश्न म्हणजे छत्रपती शिवराय मराठ्यांचे की रयतेचे. अगदी सोपा प्रश्न आहे, पण तो प्रश्न पडला आत्ताच्या आधुनिक पिढीला, आधुनिक जनतेला. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर मराठा हे नाव येतं आणि मराठ्यांचा काही कार्यक्रम असला की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. वेगवेगळ्या या जातीच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या साधू संतांचं, संत चोखा असू द्या, संत सावता असू द्या, नामदेव असू द्या, किंवा त्या जातीमध्ये चांगले कार्य करणाऱ्या त्या व्यक्तीचं, साधू संतांचं नाव घेतलं जातं. हे का? त्या साधू संतांनी, त्या व्यक्तींनी त्यांच्या कार्यकालामध्ये कधी ही जात बघितली नाही. त्यांनी फक्त समाज बघितला, त्यांनी फक्त रयत बघितली, त्यांनी फक्त जनता बघितली आणि त्यांनी फक्त गरीब आणि दुःखी माणूस बघितला. पण मित्रांनो, आज प्रामुख्याने हा प्रश्नच पडतो की छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचा कार्यक्रम असला की छत्रपती शिवाजी महाराजांना अग्रस्थान दिलं जातं. कुठेतरी दुसऱ्या कार्यक्रमामध्ये जाती धर्माच्या लोकांमध्ये ते तेढ निर्माण होतं. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे समाजाचे की मराठ्यांचे, धार्मिक की सामाजिक? मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण कालखंड बघून घ्या. त्या ठिकाणी मराठा हा समाज म्हणजे 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्र करून स्वतःची तयार केलेली सेना म्हणजे मराठा. तर नाव देण्यात आले, मराठे आले म्हणजे फक्त मराठा आला असं नाही, त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी होते. आणि मित्रांनो, धार्मिक गोष्टीमध्ये जरी बोलाल तर तुम्ही बघू शकाल की जे काही मोगल होते ते धार्मिक कट्टर होते, जे आपल्या धर्माबद्दल खूप कट्टरतावाद त्या ठिकाणी मानत असत. अगदी दुसरीकडे लढायला जरी गेले तेथील मंदिर पाडण्यात आले, तेथील ब्राह्मण पुजारींना मारण्यात आले, तेथील आया बहिणींना त्या ठिकाणी बाटवण्यात आले. हा काम त्यांनी केलं की ते आपल्या धर्मामध्ये, म्हणजे आपण ज्यावेळेस यांचा धर्म बुडू म्हणजे आपला धर्म वाढेल, ही त्यांची भावना होती. पण छत्रपती शिवाजी महाराज कुठेही गेले तरी सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी ते सलोख्याची वागणूक देत असेल. जे वाईट कृत्य करत असत त्यांना सजा देत असत. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे धार्मिक तर होतेच, त्यासोबत सामाजिक होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचेच नसून संपूर्ण हिंदुस्थानाचे त्या ठिकाणी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींचे होते. हे लक्षात ठेवा. आणि जय शिवराय.